सरकारच्या आदेशानुसार ज्या इमारतींना ओसीसीसी नाही अशा इमारतींना पाणी देता येणार नाही। मात्र वसई विरारच्या अंतर्गत राहणाऱ्या बऱ्याच जुन्या इमारती असतील किंवा 100 वर्ष जुने घरे असतील अशा घरांपासून म्हणजे जी घरातली लोक आहेत त्या लोकांना पाण्यापासून वंचित राहावं लागतंय। त्यावेळेस जी जुनी घरं होती तिथे विहिरी होत्या, त्यावेळेस त्यांना पाण्याची कमतरता भासत नव्हती। मात्र कुठेतरी आता जेव्हा त्यांना पाणी जे हवंय ते पाणी ओसीसीसी आणि काही कागदपत्र नसता कारणामुळे महानगरपालिकेला देता येत नाही आहे। त्या संबंधित विषयाकडे पाहता कालच्या झालेल्या आउटस्टँडिंग मध्ये हा प्रस्ताव मांडण्यात आला की माननीय न्यायालयाला जे जनप्रतिनिधी आहेत त्यांच्या माध्यमातून याचिका दाखल करण्यात येईल। या लोकांना पाण्याची गरज आहे, नागरिकांना पाणी मिळणं हे गरजेचं आहे आणि अशा लोकांकरिता न्यायालयामध्ये याचिका दाखल करून काही प्रस्ताव त्याच्या बाजूनी मांडतो का अशा भूमिकेत जनप्रतिनिधीमधून काम करणार आहेत। संबंधित विषयावर स्थायी समितीचे अध्यक्ष प्रवीण शेट्टी नेमकं काय म्हणालेत पाहूयात। हा सुप्रीम कोर्टाच्या एका आदेशाप्रमाणे सीसीओसी असलेल्यांनाच पाणी देऊ शकतो असा त्याचा अर्थ होतोय। तर त्याच्यासाठी आम्ही महापालिकेमार्फत त्याच्यावरती फाईट करणार आहोत। कारण अडचण अशी झालेली आहे की वसईमध्ये जुनी घरं आहेत, 50 वर्षापूर्वीची, 100 वर्षापूर्वीची, तेव्हा त्यांना पाण्याची गरज वाटली नाही, पण आता त्यांना पाण्याची गरज, पण त्यांना कनेक्शन देताना या सीसी आणि ओसीची अडचण येते। अनेक वास्तू अशा आहेत का त्यांनी परवानगी घेतली पण 50-100 वर्षाची कागदपत्र आज त्यांच्याकडे सापडत नाही। आज तुम्ही विषय वसई महानगरपालिकेच्या जुन्या इमारतीचा विषय महापालिकेकडे मागणी केली तर त्यांच्याकडे त्याची जुनी कागदपत्र नसतील, एवढी जुनी इमारती आहेत सगळ्या, तर मग त्यांना पाणी कनेक्शन देऊ नये का? तर अशा सगळ्या गोष्टी आहेत, याच्यामुळे ही अडचण येत होती। म्हणून आपण काल ठराव घेतला का बाबा आम्हाला सुप्रीम कोर्टमध्ये त्याच्यामध्ये आम्हाला दाद मागायची आहे आणि त्याच्यासाठी म्हणजे या सगळ्या गोष्टीला अडचण येऊ नये म्हणून आम्ही काल तो ठराव घेतला का या सगळ्या सीसीओसी नसलेल्यांना पण सुद्धा पाण्याचं कनेक्शन जी मूलभूत गरज आहे ती देण्यात यावी।